तर जर्नल म्हणजे काय, जनरल एंट्री कशी केली जाते, जनरल एंट्रीसाठी काय बेस असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायच्या आहेत. आता या टॉपिक मध्ये काय काय शिकायचं आहे ते आधी समजून घेऊया. पहिल्यांदा म्हणजे आपल्याला अकाउंटिंग डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, म्हणजेच काय, त्याला आपण सोर्स डॉक्युमेंट असं देखील समजतो. म्हणजे अकाउंटिंग डॉक्युमेंट म्हणजे थोडक्यात अकाउंटिंग करण्यासाठी जी अकाउंटिंगची प्रोसिजर आहे. म्हणजे पहिल्यांदा एखादं ट्रान्झॅक्शन घडतं, पण मी जर तुम्हाला असं विचारलंय की ट्रान्झॅक्शन झालेला आहे, व्यवहार झालेला आहे, ह्या व्यवहाराचा फिजिकल इव्हिडन्स म्हणजे प्रत्यक्षात पुरावा काय आहे तुमच्याकडे, तुम्ही काय सांगाल, काय पुरावा असतो एखाद्या व्यवहाराचा? इनवाइस, बिल, इनवाइस असेल, बिल असेल, किंवा एखाद्याला तुम्ही पैसे दिलेला असेल तर पैसे दिलेल्याचा वाउचर. चेक असेल, किंवा तुम्ही बँकेशी व्यवहार केलेला असेल तर तुम्ही डिपॉझिटची रिसिप्ट असेल, विड्रॉनची रिसिप्ट असेल. हे सगळे काय आहेत, डॉक्युमेंट्स आहेत. आणि या डॉक्युमेंट्सच्या आधारे काय केलं जातं, अकाउंटिंग केलं जातं. म्हणजे थोडक्यात जनरल एंट्री केल्या जातात आणि तिथनं पुढची सगळी प्रोसिजर अकाउंटिंगची केली जाते. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे सोर्स डॉक्युमेंट्स म्हणजे डॉक्युमेंट कोणते आहेत अकाउंटिंग ते समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर्नल एंट्री समजून घ्यायच्या आहेत आणि टॉपिक आपल्याला हा संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्यांदा थोडंसं इंट्रोडक्शन दिलेले त्यांनी, मी पुस्तकात जे सांगितले अगदी फास्ट घेणार आहे, जास्त वेळ न लावता तुम्हाला मला अकाउंटिंग डॉक्युमेंट दाखवायचे, सोर्स डॉक्युमेंट कोणकोणते, त्यामुळं बेसिक काय असणार आहे ते समजून घ्यायचं. अकाउंटिंग डॉक्युमेंट, सोर्स डॉक्युमेंट, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असं बरंचसं त्याला म्हटलं जातं. तर जे काही बुक किपिंग असणार आहे, बुक किपिंग्स मध्ये रेकॉर्ड केले जातात डे टू डे ट्रान्झॅक्शन बिझनेसचे, म्हणून त्यांनी असं म्हटलंय बुक किपिंग रेकॉर्ड्स ऑल डे टू डे ट्रान्झॅक्शन ऑन द बेसिस ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. म्हणजे हे सगळे ट्रान्झॅक्शन असणार आहेत, डे टू डे जे काही व्यवहार होत असतील दिवसभरामध्ये, दिवसाला, ते सगळे व्यवहार बिझनेस मधले रेकॉर्ड केले जातात इन द बुक्स. म्हणजे व्यवसायाची जी पुस्तकं असतील, म्हणजे जे काही लेजर्स असतील त्या लेजरमध्ये, जर्नल प्रॉपरमध्ये, तर ते रेकॉर्ड करत असताना ते सपोर्टिंग डॉक्युमेंट्सच्या आधारे रेकॉर्ड केले जातात. द वर्ड डॉक्युमेंट्स मीन्स पीस ऑफ पेपर. म्हणजे आता हे डॉक्युमेंट्स म्हणजे काय, एक पेपरचा तुकडा असतो, म्हणून त्यांनी असं म्हटलं द वर्ड डॉक्युमेंट्स मीन्स पीस ऑफ पेपर विच प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन ॲज अ लीगल नेचर. म्हणजे आता हा जो कागद आहे तो काय करतो, लिगल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो कोणत्याही ट्रान्झॅक्शनच्या संदर्भातली. म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन उदाहरणार्थ आपलं खरेदीचं असेल तर त्या खरेदीचं डॉक्युमेंट असेल त्या खरेदीची पावती, तर त्या पावतीमध्ये तुम्ही कोणाकडून खरेदी केली, किती रुपयाची खरेदी केली, किती तारखेला खरेदी केली, किती वस्तू खरेदी केल्या, खरेदी उधारीची आहे किंवा कॅश आहे, या सगळ्या गोष्टी त्या पावतीमध्ये काय असतील, मेन्शन असतील. टॅक्स किती भरावा लागणार आहे तुम्हाला, हे सगळं त्या पावतीमध्ये मेन्शन असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की डिटेल इन्फॉर्मेशन असणारे ट्रान्झॅक्शनची डॉक्युमेंटमध्ये. समजते ना मी काय सांगतोय सर्वांना? हो सर. ओके. कोणाचा आवाज आहे ना, म्हणून मी जागा केलं. डॉक्युमेंट इज अ लीगल प्रूफ फॉर रेकॉर्डिंग एव्हरी ट्रान्झॅक्शन. डॉक्युमेंट हा एक लीगल प्रूफ म्हणजे कायदेशीर पुरावा समजला जातो प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा, ज्याच्या आधारे आपण ट्रान्झॅक्शन काय करतो, रेकॉर्ड करतो. वेन वी परचेस कम्प्युटर फॉर कॅश ₹30,000 वी गेट कॅश मेमो. जर उदाहरणार्थ तुम्ही एखादा परचेस केलेला असेल कम्प्युटर कॅशमध्ये ₹30,000 तर तुम्हाला कॅश मेमो भेटत असतो. दिस कॅश मेमो इज सोर्स डॉक्युमेंट. म्हणजे तो कॅश मेमो जो असणार आहे तो काय असणार आहे, सोर्स डॉक्युमेंट असणार आहे त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्या सोर्स डॉक्युमेंटच्या बेसिसवर तुम्ही काय करणार आहे, त्याची जर्नल एंट्री, लेजर पोस्टिंग आणि बाकीच्या पुढच्या अकाउंटिंग सगळ्या ट्रीटमेंट तुम्ही त्या सोर्स डॉक्युमेंटच्या आधारावर. कधीही लक्षात ठेवायचं, तुम्ही आयुष्यात ज्यावेळेस अकाउंटंट व्हाल किंवा तुम्हाला ज्यावेळेस बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची वेळ येईल, इन सर्व्हिस किंवा काही असेल, त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या माहितीसाठी, की कधीही एक शपथच घ्यायची की सोर्स डॉक्युमेंट शिवाय आपण कोणतेही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार नाही. त्याला काहीतरी पुरावा, बोगस जर केलं तर कधी नाही कधी उघडकीस येईल आणि तुम्ही त्या ठिकाणी सापडताल. द पर्सन ऑर अकाउंटंट फर्स्ट ensure that reliability and legal proof of the transaction record in the books of account. जो व्यक्ती किंवा अकाउंटंट असणार आहे तो पहिल्यांदा काय करतो, जे काही ट्रान्झॅक्शन झालेले असेल त्याची रिलायबिलिटी, लीगल प्रूफ म्हणजे सोर्स डॉक्युमेंट आहे का ते बघतो आणि नंतरच त्याचं काय करतो, रेकॉर्ड करतो. एव्हरी बिझनेस, एव्हरी एंट्री इन बुक्स ऑफ अकाउंट इज सपोर्टेड बाय द रिलेव्हंट डॉक्युमेंटरी इव्हिडन्स. म्हणजे जे काही
एंट्री केलेली असतील पुस्तकामध्ये किंवा ट्रान्झॅक्शन केलेले असतील ते सगळे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट नुसारच रेकॉर्ड केले जातात. आता याची युटिलिटी चाललाय. किंवा महत्व काय आहे या सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्सचं किंवा अकाउंटिंग डॉक्युमेंट्सचं काय आहे, तर ते आपल्याला समजून घ्यायचंय की महत्व काय आहे. फर्स्ट, डॉक्युमेंट्स आर नेसेसरी फॉर रेकॉर्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन इन टू द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे हे अकाउंटिंग डॉक्युमेंट असतील किंवा सोर्स डॉक्युमेंट असतील किंवा त्याला आपण अजून प्रायमरी डॉक्युमेंट देखील म्हणू शकतो. तर हे सगळे जे म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स असेल अकाउंटिंग, म्हणजे वाउचर असेल, चेक असेल, रिसिप्ट असेल, कॅश मेमो, काही असेल, तर हे जे अकाउंटिंग डॉक्युमेंट आहे हे का आवश्यक आहेत, कारण की त्याच्या आधारावरच बिझनेसचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जातं इन द बुक्स ऑफ अकाउंट मध्ये. त्यामुळे ते खूप महत्वाचे आहे. बरं, नेक्स्ट असं सांगितलं, द अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द प्रॉपर मोड अँड कम्प्युटर बेस्ड. आता हे जे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन आहेत ते रेकॉर्ड केले जातात. प्रॉपर मोड म्हणजे काय, काही वेळेस ऑफलाईन सुद्धा किंवा कम्प्युटर बेस मध्ये सुद्धा ते रेकॉर्ड केले जातात, म्हणजे संगणकाचा वापर करून देखील. त्याच्यानंतर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर स्टोर, म्हणजे आता हे साठवून ठेवले जातात अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. फिजिकल फाईल म्हणजे फाईल असतात बघा, खरेदी झालेले जेवढे आपण व्यवहार केले असतील ते खरेदीची फाईल, विक्रीची फाईल, तर किंवा इन सॉफ्टवेअर म्हणजे किंवा काही आता सॉफ्टवेअर सुद्धा आहेत की आता पेपर वर्क कमी झालेला आहे आणि सॉफ्टवेअरचा वापर केला जातो, त्या सॉफ्टवेअरच्या मार्फत ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात किंवा स्टोअर केले जातात. देन आफ्टर, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर लिगल एव्हिडन्स फॉर कोर्ट मॅटर, म्हणजे एखाद्या वेळेस जर तुमचा कोर्टमध्ये मॅटर किंवा एखाद्या व्यवहाराविषयी वाद झाला आणि कोर्टात केस गेली, तर त्याचा लिगल एव्हिडन्स म्हणून अकाउंटिंग डॉक्युमेंट्स जे आहेत, म्हणजे त्या व्यवहाराच्या पावत्या असतील किंवा बँकेत भरलेले पैसे असतील, त्याचा धनादेश असतील, त्याचे रिसिप्ट असतील, तर त्या महत्वाच्या असणार आहेत. त्यामुळे ते अकाउंटिंग डॉक्युमेंट हे खूप महत्वाचं असणार आहे कोर्ट मॅटरसाठी. देन आफ्टर, नेक्स्ट, अकाउंटिंग डॉक्युमेंट आर रिक्वायर्ड फॉर चॅरिटी कमिशनर ऑफिसर. काही वेळेस चॅरिटीसाठी किंवा कमिशनर ऑफिसर जे आहेत म्हणजे टॅक्स अथॉरिटीसाठी किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की ऑडिट वगैरेसाठी हे महत्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर पेमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल अथॉरिटीज. आता स्टेट गव्हर्नमेंटला आपण काय पेमेंट करतो, लोकल अथॉरिटीला काय पेमेंट करतो, टॅक्सच्या स्वरूपात करतो किंवा त्यांच्याशी आपले कोणतेही ट्रान्झॅक्शन असतील, तर त्याच्यासाठी अकाउंटिंग डॉक्युमेंट काय असणार आहेत, रिक्वायर्ड असणार आहेत, म्हणजे महत्वाचे असणार आहेत. हे थोडक्यात मी अकाउंटिंग डॉक्युमेंट म्हणजे काय ते सांगितलं, त्याचं महत्व काय आहे ते सांगितलं. आता पुढं हे अकाउंटिंग डॉक्युमेंट कोणकोणत्या स्वरूपाचे असतात. फर्स्ट आपल्याला समजून घ्यायचंय वाउचर. वाउचरला मराठीतून म्हटलं जातं प्रमाणक किंवा आपण त्याला साध्या सोप्या भाषेत पावती देखील म्हटलं तरी चालेल. प्रमाणक मराठीतून म्हटलं जातं वाउचरला. तर हे वाउचर दोन प्रकारचं असू शकते, एक म्हणजे इंटरनल वाउचर आणि देन आफ्टर अनदर वन इज एक्सटर्नल वाउचर. तर इंटरनल वाउचर म्हणजे काय आणि एक्सटर्नल वाउचर म्हणजे काय ते समजून घेऊ. आधी वाउचर म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेणं महत्वाचं आहे. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की वाउचर इज अ डॉक्युमेंट, म्हणजे हे काय आहे, दस्तऐवज आहे. दिस डॉक्युमेंट दॅट सपोर्ट अ पेमेंट मेड बाय द बिझनेसमॅन. म्हणजे काय, बिझनेसमॅनने, म्हणजे जो काही बिझनेसमॅन असेल, म्हणजे उदाहरणार्थ हा बिझनेसमॅन आहे, याने बी या व्यक्तीला काय केलेले, पैसे दिलेले आहेत, म्हणजे पेमेंट केलेले, त्या पेमेंटचा पेमेंटचं सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स म्हणजेच काय, एक पुरावा म्हणजे काय असणार आहे, वाउचर असणार आहे. तर ते सांगितले, वाउचर इज अ डॉक्युमेंट दॅट सपोर्ट अ पेमेंट मेड बाय बिझनेसमॅन. इट इज अ लीगल एकच मिनिट, हळूहळू सर, हळू. कोरोनाचा इफेक्ट आहे अजून सर, हळू. जाय नाही खोकला माझा. मी बोलू का? बर, चालते चालते, तुम्ही सांगा वाउचर म्हणजे काय सांगा. बघा, वाउचर सरांनी सांगितलं काय, पावती किंवा प्रमाणन. पावती, प्रमाणन, इंटरनल वाउचर, एक्सटर्नल वाउचर. इंटरनल म्हणजे काय हो आणि एक्सटर्नल म्हणजे काय, कोणाकोणाला माहिती इंटरनल आणि एक्सटर्नल मध्ये काय फरक आहे? इंटरनल म्हणजे काय, अंतर्गत. इंटरनल म्हणजे काय, अंतर्गत. आणि एक्सटर्नल म्हणजे काय, बाह्य स्वरूपाचे. बाहेरच्या म्हणजे आता काय गोष्टी होतं, बाहेर हा,
आता कंपनी जी असते, समजा कंपनीत एखादा खर्च केला, की कंपनीतच झेरॉक्स काढल्या, कंपनीतच एखाद्याचं समजा आपण स्टेशनरी खरेदी केली किंवा नाही का एखाद्याला छोटंसं पेमेंट दिलं, कंपनीमध्ये एखादी गाडी खाली केली, मग त्याला त्याची हमाली दिली आणि त्याचं व्हाउचरमध्ये पेमेंट केलं, म्हणजे कॅश व्हाउचर दिले त्याला, पर्चेस व्हाउचर दिले. मग हे जे छोटे खरेदी असतात किंवा व्यवसायाच्या अंतर्गत जे काही पेमेंट्स केले जातात, यासाठी जे यूज केलं जातं ते असतात इंटरनल व्हाउचर. काय असतात? इंटरनल व्हाउचर. आणि एक्सटर्नल कशाला म्हणायचं, की व्यवसायाच्या बाहेर समजा एखादा बाहेरचा दुसऱ्या राज्यातून तुम्ही माल सप्लाय घेताय तुम्ही, तर तो कोण तुमचा सप्लायर असेल किंवा अजून कोणी काही बाहेरून तुम्ही आणताय, तर त्यासाठी तुम्ही पेमेंट करताय. व्हाउचर हे पेमेंट करण्यासाठी वापरलं जातं, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. व्हाउचर हे यूज कशासाठी केलं जातं? पेमेंट करण्यासाठी. म्हणजे आपण जर एखादा खर्च केला, तर त्याचं पेमेंट कॅशमध्ये न देता त्याला काय दिले जातात? व्हाउचर दिले जातात. आता तुम्ही म्हणता, "सर या व्हाउचरचं काय करतात?" या व्हाउचरचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये होतं? कॅशमध्ये होतं. कशामध्ये होतं? कॅश. कॅश. समजा एखादं व्हाउचर घेऊन तुम्ही बँकेत गेला, तर बँकही तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे देऊ शकते. तर मग हे व्हाउचर कॅशचंच काम करतं. पण आपल्याला कॅश डायरेक्ट जर पैसे दिले, तर ते लीगली डॉक्युमेंट्स होतील का? मी समजा तुम्हाला कॅश दिली, तर मग मी कंपनीला समजा कंपनी म्हणून तुम्ही दिलीच, ही कशावरून खरं आहे? ग्राह्य आम्ही कशावरून धरू की तुम्ही दिलीच? तुम्ही खोटं बोलू शकता ना. पण व्हाउचरची एंट्री खोटं बोलू शकत नाही. आपल्याकडे लीगली प्रूफ राहतो ना. आम्ही तुम्हाला पेमेंट केलंय, हे पहा व्हाउचर. मग त्या व्हाउचरमुळं आमच्याकडे काय राहतो? पुरावा राहतो. व्हाउचरचे किती प्रकार पडतात? 2. पहिला प्रकार काय पडतो? इंटरनल व्हाउचर. आणि दुसरा प्रकार काय पडतो? एक्सटर्नल व्हाउचर. मग आता इंटरनल व्हाउचरचे पण सब प्रकार पडतात. सर थोडंसं सब टाइप सांगावं इंटरनल व्हाउचरचे पण. ओके, चालतंय. सरांनी बरोबर व्यवस्थित सांगितलं. फक्त मी थोडंसं ऍडिशन करतो, की वाउचर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, की ज्याला पेमेंट केलेलं आहे त्या पेमेंटचा लिगली इव्हिडन्स म्हणजे काय असणार आहे? वाउचर असणार आहे. पहिलं म्हणजे इंटरनल वाउचर. तर त्याच्यामध्ये इंटरनल वाउचर म्हणजे थोडक्यात एक उदाहरणाच्या आधारे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, की पहा, ही जी कंपनी आहे, या कंपनीमध्ये हा एक कामगार आहे, बरोबर. हा कंपनीसाठी काम करतोय. कामगार म्हणजे आपण एम्प्लॉई म्हणू त्याला. हा कंपनीसाठी काम करतोय. कंपनीसाठी तो बँकेत गेला रिक्षा करून, तर त्याला त्या रिक्षाचं 50 रुपये भाडं द्यावं लागलं. त्याच्यानंतर तो कंपनीसाठी कुठतरी बाजारात गेला टॅक्सी करून, त्याचे 100 रुपये भाडं द्यावं लागले. तो बाहेर कंपनीसाठी फिरत असताना त्याने चहा पिला, त्याला तिथं नाश्ता केला, 100 रुपये खर्च आला. तर हा जो खर्च आहे, या खर्चाचा आता त्यांनी रिक्षावाली पावती घेऊन फिरत असेल का हो, की मी 50 रुपये रिक्षावाल्याला दिलेत कंपनीच्या थ्रू, दे मला 50 रुपयाची पावती. रिक्षावाल्याला मागू शकतो का तुम्ही? असं कधी मागता का रिक्षावाल्याला 50 रुपयाची पावती दे? किंवा जर समजा तुम्ही नाही. चहा पिला, चहावाल्याला कधी पैसे मागता का? नाही. मग असा जो खर्च आहे, जो कंपनीमध्ये कंपनीचे कर्मचारी करत असतील किंवा एम्प्लॉई करत असतील, तर त्यांना त्याचे पैसे मिळावेत म्हणून कंपनीच काय करते? एक वाउचर तयार करते. म्हणजे कंपनीतच एक वाउचर तयार केलं जातं. त्याच्यावर ज्याला पैसे भेटणार आहे, तो कोण असतो? पेई असतो. म्हणजे ज्याला त्या वाउचरचे पैसे भेटणार आहेत, तो पेई असतो. त्या पेईची सिग्नेचर असते आणि तो काय करतो? तो कंपनीत सबमिट करतो आणि तो खर्च झालाय असं कंपनीला दाखवतो आणि कंपनी त्याला ते पैसे देते. म्हणजेच काय? कंपनीतीलच व्यक्ती बघा, आता त्यांनी काय सांगितलं, इंटरनल वाउचर आर डॉक्युमेंट प्रिपेड इंटरनली, म्हणजे अंतर्गतच तयार केलं जातं. कोणाकडून? बाय ऑर्गनायझेशन कडून. द वाउचर विच वॉज क्रिएटेड बाय बिझनेस इटसेल्फ. ते वाउचर असं आहे की ते बिझनेसने स्वतःसाठीच क्रिएट केलेलं जातं आणि त्याच्यावर सही असते. बघा, काही वेळेस तुम्ही बाहेर गेला तर त्याचं एक बाहेर गेलेल्याचे एक टोकन किंवा वाउचर असतं, जे कंपनीमध्ये तुम्ही बाहेर गेला, तुम्ही बाहेर जो खर्च केला तो त्याच्यावर लिहायचा आणि त्याच्यावर स्वतःची सही करायची, किती खर्च झाला त्याची अमाऊंट लिहायची आणि ती कंपनीकडे सादर करायची. कंपनी त्याचे पैसे देते. आणि मग काय होतं, आता तुम्हाला हे शक्यतो कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही कामाला वगैरे ज्यावेळेस जाताल त्यावेळेस त्याचा अनुभव येईल. मग कंपनी काय करते? ते त्या आपल्या अकाउंट
अकाउंट्स आहेत, जनरल एंट्री आहे, त्या वाउचरच्या आधारे हा खर्च झाला छोटासा मिसलिनियस म्हणून, ते काय करतं, रेकॉर्ड करत असतं. तेच म्हणजे बिझनेसनी स्वतःसाठीच तयार केलेले एक वाउचर असतं, ज्याच्यामध्ये बिझनेसचे जे एम्प्लॉई असतील त्यांचा खर्च जो बिझनेससाठी त्यांनी केलेला आहे तो रेकॉर्ड केला जातो आणि त्याच्या आधारे अकाउंटिंग केलं जातं. तर याच्यावर कोणाची साईन असते, साईन बाय द पे, म्हणजे ज्याला पैसे भेटणार आहेत. आता ह्या व्यक्तीने चहा पिला बाहेर, त्याची सही असणार आहे आणि तो कंपनीला पैसे मागणार. इट्स कॉल ॲज अ इंटरनल वाउचर. आता अशाला काय म्हणतो आपण, इंटरनल वाउचर. पहा काय सांगितलं मी, इंटरनल वाउचर विच क्रिएटेड बाय बिझनेस इटसेल्फ, बिझनेसने स्वतःसाठीच क्रिएट केलेलं असतं, त्याच्यावर पेईची सही असते, म्हणजे ज्याने खर्च केलाय त्या व्यक्तीची आणि ज्याला पैसे भेटणार आहेत. खर्च केला मी स्वतः पैसे आधी पेड केले, नंतर कंपनीकडून घेणार आहे, बरोबर ना, म्हणून पेईची सही असते. त्याला काय म्हटलं जातं, इंटरनल वाउचर असं म्हटलं जातं. इट प्रिपेअर वेन कॅनॉट गेट रिसिप्ट ॲज अ प्रूफ फॉर सच ट्रान्झॅक्शन. हे कधी तयार केलं जातं, की काही ट्रान्झॅक्शन असे असतात की त्याच्या आपल्याला प्रूफ भेटत नाही. म्हणजे आपण रिक्षामध्ये बसलो, रिक्षाचं भाडं पेड केलं, चहा पिलो, चहाचे बिल पेड केलं, त्याचं आपल्याला रिसिप्ट भेटतं का, नाही भेटत रिसिप्ट. त्याची त्याची पावती तुम्ही भेटू शकते का तुम्हाला, नाही भेटत. मग अशा सच ट्रान्झॅक्शनसाठी, म्हणजे अशा ट्रान्झॅक्शनसाठी इंटरनल वाउचर तयार केलं जातं. फॉर एक्झाम्पल टॅक्सी फेअर, बस फेअर, ॲटो फेअर वगैरे वगैरे, म्हणजे टॅक्सीचं भाडं, बसचं भाडं, ॲटोचं भाडं, तर त्याला काय आपण इंटरनल वाउचर जनरेट करतो. आणि एक्सटर्नल वाउचर म्हणजे सरांनी सांगितलं की आउटसाइडर्सशी व्यवहार करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण बिझनेसमध्ये गुड्स परचेस केला, तर परचेसचं जे इनवॉइस असणार आहे किंवा परचेसची जी पावती असणार आहे, ते काय असणार आहे, एक्सटर्नल वाउचर असणार आहे. तर त्यांनी ते सांगितले, दिस वाउचर डॉक्युमेंट जनरेटेड फ्रॉम आउटसाइड द बिझनेस, म्हणजे जे बिझनेसचे बाहेरील व्यक्ती असतील त्यांनी हे जनरेट केलेले जातं. इट इज अ डॉक्युमेंट रिसिव्ड फ्रॉम अँड आउटसाइड एजन्सी. हे कोणाकडून भेटतं, आउटसाइड एजन्सी, म्हणजे बिझनेसच्या बाहेरचे जे व्यक्ती त्यांच्याकडून बिझनेसला भेटतं, ज्यांच्याशी बिझनेसने काय केलेला व्यवहार म्हणजेच बिझनेस ट्रान्झॅक्शन केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल टॅक्स इनवॉइस फ्रॉम द सेलर, आपण आपल्याला ज्यांनी माल विकला म्हणजे आपण ज्यांच्याकडून खरेदी केला त्याचं टॅक्स इनवॉइस फॉर द परचेस, म्हणजे आपण परचेस केला त्याचं टॅक्स इनवॉइस असेल, स्टेशनरी परचेसचं इनवॉइस असेल, इलेक्ट्रिसिटी बिल पेड केलेलं इनवॉइस असेल. तर हे जे इनवॉइस असतील त्याला काय म्हणणार आपण, एक्सटर्नल वाउचर. समजले एक्सटर्नल आणि इंटरनल वाउचरचं. Yes, हो sir. सर. ओके. आणि नेक्स्ट आहे जनरल वाउचर. तर जनरल वाउचर म्हणजे काय, जनरल वाउचर इज अ बेसिक ओरिजिनल वाउचर ऑन द एकच मिनिट. जनरल वाउचर इज बेसिक ऑब्लिक ओरिजिनल, म्हणजे बेसिक वाउचर असणार आहे किंवा ओरिजिनल वाउचर असणार आहे ऑन द बेसिस ऑफ विच द ट्रान्झॅक्शन शुड बी जनरलाइज इन द जर्नल बुक्स. म्हणजे काय की जनरल बुक्स मध्ये आपण ट्रान्झॅक्शन करत असताना ज्या वाउचरच्या आधारे करतो त्याला जनरल वाउचर असं म्हणतात. आणि त्या जनरल वाउचरचा फॉर्मॅट त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. या जनरल वाउचर, आता जनरल एंट्रीमध्ये आता तुमचा बऱ्यापैकी सिलेबस झालेला आहे. जनरल एंट्रीमध्ये दोन पार्टी, आपण डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम अडॉप्ट केलेली आहे, बरोबर, शिकतोय. त्याच्यामध्ये दोन पार्टीचा विचार करतो, म्हणजे एकाला कोणाला तरी डेबिट देतो आणि दुसरी पार्टी असते त्याला काय देतो, क्रेडिट. म्हणजे दोन पार्टी म्हणण्यापेक्षा दोन अकाउंट असतात, बरोबर. आता अकाउंटचे प्रकार वगैरे मी सांगितले. समजा एक अकाउंट असेल आणि हे दुसरं अकाउंट आहे, तर ह्या एक अकाउंट पैकी म्हणजे या दोन अकाउंट पैकी एक अकाउंटला काय करतो आपण, डेबिट देतो जनरल एंट्री, आणि दुसऱ्या अकाउंटला काय करतो, क्रेडिट. क्रेडिट करतो. क्रेडिट तर देतो. हा जनरल वाउचर मध्ये काय असतं, तर ज्या अकाउंटला आपण डेबिट करणार आहे ते अकाउंट कोणतं आहे, म्हणजे ते अकाउंट काय आहे, आणि ज्याला क्रेडिट करणार आहे ते अकाउंट, ह्या दोन्हींची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली असते. तर त्याचा फॉर्मॅट कसा असणार आहे ते पहा. जर्नल वाउचर बघा, या ठिकाणी नेम ऑफ द फर्म, फर्मचं नाव असणार म्हणजे बिझनेसचं नाव असेल, वाउचर नंबर काय असेल 1 2 काय असेल तो, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर XYZ जो असेल, जी तारीख असेल ती तारीख त्या ठिकाणी लिहिली जाणार आहे. आणि ज्याला नेम ऑफ द डेबिट अकाउंट, म्हणजे ज्या अकाउंटला आपण डेबिट करणार आहे त्या अकाउंट, उदाहरणार्थ कॅशला डेबिट करणार आहे, बरोबर. आणि नेम ऑफ द क्रेडिट अकाउंट, उदाहरणार्थ आपण सेलला काय करणार आहे, क्रेडिट करणार आहे, तर त्या अकाउंटची काय असतात, नावं दिलेली असतात. म्हणजे आपण जर कॅश सेल्स केलेला असेल तर कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स, म्हणजे कॅशला डेबिट, सेल्सला काय करणार, क्रेडिट. आणि त्याची
डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही किती माल विकला, त्याचा अमाऊंट असेल आणि ती अमाऊंट शब्दामध्ये इन वर्ड असेल, अप्रूव्ड, अथॉरिटी आणि साइन म्हणजे अप्रूव्ड बाय, अथॉराइज बाय, कोणी केलं अथॉराइज आणि त्याच्यावर सिग्नेचर, अशा पद्धतीचं हे जनरल वाउचर असणार आहे. आलं का लक्षात सर्वांच्या? हो सर. ओके, देन आफ्टर कॅश वाउचर. कॅश वाउचर सर सांगा पुढचं वाउचर. थोडस वाचा ना त्याच्याबद्दल. ओके चला, कॅश वाउचर त्याचं मिनिंग काय आहे? द इव्हिडन्स ऑफ कॅश पेमेंट अँड कॅश रिसिप्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखाद्याला कॅश मध्ये पेमेंट करताल किंवा एखाद्या कॅश मध्ये पैसे घेताल, तर त्याचं जे वाउचर असणार आहे त्याला काय म्हणणार आपण? कॅश वाउचर असं म्हणणार आहे. वेन द अमाऊंट स्पेंट इन कॅश म्हणजे तुम्ही अमाऊंट जर खर्च केली, पैसे जर खर्च केले इन कॅश म्हणजे लगेच कॅश स्वरूपात पैसे खर्च केले, किंवा शुड प्रिपेअर अ वाउचर त्यावेळेस हे काय केलं जातं? वन वाउचर काय केलं जातं? प्रिपेड केलं जातं. इफ एनी डॉक्युमेंट फॉर द पे इज ऑप्टेन देन दॅट इट सेल्फ कॅन बी ट्रीटेड ॲज अ वाउचर. It may be prepaid for the payment and external document may be attached to the same. It is document on the basis of which entire entries will be made in the cash book. म्हणजे जे कॅश वाउचर जे असणार आहे त्याच्या ज्या एंट्रीज म्हणजे जे ट्रान्झॅक्शन असणार आहे ते आपण कुठं रेकॉर्ड करणार आहोत? कॅश बुक मध्ये. कॅश बुक मध्येच रेकॉर्ड करणार आहोत. सर सांगा थोडंफार. बघा लक्ष द्या, कॅश वाउचर म्हणजे काय लक्ष द्या. सगळ्यांना आवाज येतोय का? हो येतोय सर. आपल्याला आपण कॅश बुक शिकलोय. हो सर. रामकडून आपल्याला पैसे मिळाले, बरोबर? म्हणजे झाली रिसिप्ट. आपल्याकडे ज्या ज्या मार्गाने पैसे येतात ती सगळी आपली काय असतात? रिसिप्ट असतात, बरोबर आहे. आणि ज्या ज्या मार्गाने पैसे जातात ते सगळे आपले काय असतात? पेमेंट असतात, बरोबर आहे. मग जर तुम्ही कॅश मध्ये व्यवहार केला मग आपण कॅश बुक तयार करतो. मग कॅश बुक तयार करत असताना, बरोबर आहे, सगळे आपण कॅश बुक शिकलो का नाही? मग कॅश बुक तयार करत असताना मला सांगा बेस कशाचा घेणार आपण? म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सोर्स डॉक्युमेंट चेक केले जातात. काय चेक केले जातात? सोर्स डॉक्युमेंट. आणि हे सोर्स डॉक्युमेंट मध्ये जे काही कॅश वाउचर असतात का नाही, हे सगळे कॅश वाउचर सिरियली कलेक्ट केले जातात. आणि कलेक्ट करून आपल्या बिझनेस मध्ये किती कॅश आली, किती कॅश गेली, वर्षाच्या शेवटी किती कॅश शिल्लक आहे, हे सगळं कॅश बुक मेंटेन कशावरून केलं जातं? सांगा की तुम्ही, कशावरून केलं जातं? कॅश वाउचर वरून. कशावरून केलं जातं? वाउचर वरून. कॅश व्हाउचर. कॅश वाउचर हे अतिशय थोडक्यामध्ये तुम्ही आतापर्यंत कॅश बुक शिकला असतात, पण तुम्हाला कुणीच सांगितलं नसेल की कॅश बुक आपण कशावरून तयार करतो. तर कॅश बुक कशावरून तयार केलं जातं? कॅश वाउचर कॅश वरून. वाउचर वरून. म्हणजे कॅश वाउचरचे जेवढे ट्रान्झॅक्शन असतात, मग तुम्ही पेमेंट आलेलं असेल ते तुमचं रिसिप्ट असेल, आणि तुम्ही जर एखाद्याला पेमेंट केलेलं असेल तर ते तुमचं काय असेल? पेमेंट वाउचर असेल. मग हे कॅश वाउचर, कॅश मध्ये पैसे आले तर रिसिप्ट आणि कॅश मध्ये पैसे गेले तर पेमेंट, हे आपण कॅश बुक मध्ये रेकॉर्ड करतो. आता तुम्ही म्हणता सर हे रेकॉर्ड का करायचं? तर वर्षभरामध्ये आपल्याकडे किती कॅश आली बिझनेस मध्ये आणि किती कॅश गेली याचा हिशोब मेंटेन करण्यासाठी, काय करण्यासाठी? मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय रेकॉर्ड करावं लागेल? कॅश बुक रेकॉर्ड करावं लागेल. ते कशावरून करावं लागेल? कॅश वाउचर. कशावर? आणि बघा आपण टू कॉलम कॅश बुक पण शिकलो होतो. त्या टू कॉलमला कोणते दोन कॉलम होते बरं, आठवते तुम्हाला? टू कॉलम कॅश बुक मध्ये कोणते दोन कॉलम होते? कोण सांगेल मला? पौर्णिमा. टू कॉलम कॅश बुक मध्ये आपण कोणते दोन कॉलम मेंटेन करायचो? आठवतंय का? एक होता कॅश कॉलम, एक कोणता होता? कॅश कॉलम. आणि दुसरा कोणता कॉलम होता बरं? डोक्यात बुक्के घातल्या पाहिजे तुमच्या. बँक कॉलम. कोणता कॉलम होता? बँक कॉलम. एक असतो कॅश कॉलम आणि दुसरा असतो बँक कॉलम. मग जसं कॅशनी ट्रान्झॅक्शन झाले तर सगळे कुठे रेकॉर्ड होणार? कॅश कॉलम मध्ये. कुठे रेकॉर्ड होणार? कॅश कॉलम मध्ये.
जर हे ट्रान्झॅक्शन चेकशी रिलेटेड असतील तर ते कोणत्या ह्याच्यामध्ये रेकॉर्ड होतात? बँक बँक कॉलम मध्ये. कॉलम मध्ये बँक कॉलम मध्ये. मग आता पुढे जाऊन आपल्याला ते पण सोर्स डॉक्युमेंट चेक हे सुद्धा एक आपलं सोर्स डॉक्युमेंट आहे. त्याचे टाइप्स वगैरे पण आपल्याला शिकायच्यात. पुढे आपल्याला सिलेबस मध्ये दिलेले आहेत. सर पुढे सांगावं काय अजून? बघा आता कॅश डॉक्युमेंट्स कॅश वाउचर जे आहेत त्याचं एक फॉर्मॅट दिलेलं आहे त्यांनी. कॅश वाउचर म्हटलं जातं सुरुवातीला फॉर्मॅट. आता हे डॉक्युमेंट कसं असतं ते बघा. हेडिंगला सेंटरला पेजच्या कॅश वाउचर आणि त्या ऑर्गनायझेशनचं नाव दिले नकुल अँड कंपनी बांद्रा रोड मुंबई. डेट दिलेली राईट हँड कॉर्नरला आणि वाउचर नंबर म्हणजे त्याचा वाउचर नंबर किती हे वाउचर आहे ते किती 1 नंबरचे 2 नंबरचे 10 नंबरचे 100 नंबरचे काय असेल ते. त्याच्यानंतर GSTIN नंबर म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचा GSTIN नंबर काय XYZ असेल तो या ठिकाणी लिहिला जातो. पे टू कोणाला पैसे दिले त्याचं नाव. अकाउंट ऑफ कोणत्या अकाउंट मधनं गेले. डेबिट अकाउंट कोणतं असेल ते. टोटल अमाऊंट इन वर्ड म्हणजे 1000 10,000 काय असेल ते. आणि इन फिगर ह्या जो चौकोन आहे ह्या चौकोनात फिगर मध्ये अमाऊंट दिली जाते. आणि प्रिपेअर बाय हे कुणी बनवलं त्याची या ठिकाणी साईन असेल. पास बाय हे कुणी मान्य केलं त्याची या ठिकाणी सही असेल. आणि रिसिव्हर म्हणजे ज्याला भेटणार आहे त्याची या ठिकाणी सही असणार आहे. तर अशा पद्धतीचे कॅश वाउचर असणार आहे. देन आफ्टर नेक्स्ट असणार आहे टॅक्स इनवॉइस. तर आता हे टॅक्स इनवॉइसचा अर्थ काय आधी ते समजून घेऊया. टॅक्स इनवॉइस इज अ डॉक्युमेंट प्रिपेअर्ड बाय द सेलर टू इन्फॉर्म द बायर अबाउट द क्वांटिटी सप्लाइड रेट ऑफ आयटम असेल किंवा काय असेल. तर आता टॅक्स इनवॉइस म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. हे कोण प्रिपेअर करतं तर हा सेलर म्हणजे कोण जो वस्तूची विक्री करणारा आहे विक्रेता. असा म्हणजेच कोण विक्रेता. आणि कशासाठी तयार केलं जातं जो खरेदीदार आहे म्हणजेच बायर आहे त्याला इन्फॉर्म करण्यासाठी की त्याची क्वांटिटी किती म्हणजे किती वस्तू खरेदी केल्या किती वस्तू सप्लाय करणार आहे तो त्याचा रेट काय आहे त्याच्यानंतर किती पेमेंट करावं लागणार आहे करावं लागणार आहे सप्लायच्या बाबतीत डिस्काउंट किती भेटणार आहे मग हा ट्रेड डिस्काउंट असेल कॅश डिस्काउंट असेल किंवा CGST किती भरावं लागणार आहे SGST किती भरावा लागणार आहे CGST SGST कोण सांगू शकतं का मला आता GST आलेला 3-4 वर्ष झाले जनरल प्रश्न विचारतोय मी आउट ऑफ सिलेबस CGST मीन्स काय आणि SGST मीन्स काय CGST चा लॉंग फॉर्म सांगायचा आणि SGST चा लॉंग फॉर्म सांगायचा डोक्यात बुक्क्या घाला नाही सांगणाराच्या. आउट ऑफ सिलेबस नाही सर सिलेबसचा पार्ट आहे पुढे आहे आपल्याला. आहे ना म्हणजे मी अजून काही सगळं बघत नाही मला जेवढं रोज शिकवायचं काय तेवढं जर्नल बघतो मध्ये ते आपल्याला हे शिकवलं की यांना. CGST आणि SGST दोनच सांगा मग मी तर पुढे नाव आता तिथं कोण कोण आहेत? नाव का वाचू का काय व्हायचे आदिती भोसले जान्हवी ननावरे लक्ष्मी महामुनी पवन अवचर रेवती दुर्गाडे वगैरे वगैरे साक्षी जगताप साक्षी पारेख स्वप्नली गायकवाड आदिती भोसले पौर्णिमा गेलं काय? किती 11 जण पौर्णिमा भावना होत्या ना मगाशी. होते आता नसतील तर सांगू शकताय का कोण? गायकवाडबाई गायकवाडबाई GST शिकवताना होता ना तुम्ही वर्गात? CGST सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गुड सर्व्हिस टॅक्स. CSGST च स्टेट गुड सर्व्हिस नाही स्टेट बरोबर आहे बरोबर आहे सर्व्हिस स्टेट टॅक्स. गुड बरं. गुड सर्व्हिस टॅक्स. आणि बघा, CGST च काय? सेंट्रल गुड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल गुड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल गुड्स अँड म्हणायचं मध्ये अँड सर्व्हिस टॅक्स लक्षात राहू द्या. CGST म्हणजे काय सेंट्रल म्हणलं की मोदी लक्षात ठेवायचं C फॉर मोदी आणि S फॉर हे उद्धव ठाकरे स्टेट बर बर मुख्यमंत्री. हा मुख्यमंत्री. जान्हवी तुला माहिती होतं की CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर टॅक्स इनवॉइस मध्ये आपल्याला टॅक्सचा काय करावा लागतो उल्लेख करावा लागतो म्हणून त्याला टॅक्स इनवॉइस म्हणतात. तुम्ही टॅक्स किती भरणार आहात. टॅक्स
इन्क्लूड म्हणजे तुमचा सेल्स असेल परचेस असेल त्या अमाऊंट मध्ये तुम्ही टॅक्स काय केलेला आहे इन्क्लूड करून अमाऊंट तुम्हाला पेड करावी लागणार आहे म्हणून टॅक्स इनवाइस असं म्हटलं जातं. तर हे टॅक्स इनवाइस कशा पद्धतीचं असणार आहे त्याचा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी बघा टॅक्स इनवाइसचा. टॅक्स इनवाइस सुनील जनरल स्टोर आहे, कॅश बिल नंबर आहे, जीएसटी आय एन नंबर दिलेला आहे त्यांनी, नेम ऑफ कस्टमर, कस्टमरचं नाव, डेट वगैरे ऍड्रेस दिलेला आहे, 1 2 3 वस्तू कोणत्या स्वरूपाच्या वस्तू आहेत, त्यांचा नंबर काय असेल, रेट काय आहे, क्वांटिटी काय आहे आणि टॅक्सेबल अमाऊंट किती असणार आहे आणि याच्यातनं तुम्हाला सीजीएसटी एसजीएसटी इन पर्सेंटेज किती पेड करावा लागेल आणि त्याची टोटल या ठिकाणी दिलेली असणार आहे. रुपी म्हणजे किती पैसे तुम्हाला भरायचे आहेत, कितीचं बिल आहे ते, टॅक्स इनवाइस आहे ते कितीचं ते इन वर्ड, बँक डिटेल शक्यतो बँक नेम आयएफसी कोड वगैरे अकाउंट नंबर अशा पद्धतीची माहिती दिलेली असणार आहे आणि त्याच्यानंतर सिग्नेचर या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीचे टॅक्स इनवाइस असणार आहे. आता पुढचं कोणतं इनवाइस आहे ते समजून घेऊया. एकच मिनिट हा. क्रेडिट मेमो. चला, क्रेडिट मेमो म्हणजे काय सांगताय का सर का सांगू? बोला बोला. बघा, अ क्रेडिट मेमो इज ऑल्सो नोन ॲज अ इनवाइस ऑर बिल. आता क्रेडिट मेमोला काय इनवाइस किंवा बिलच म्हटलं जातं. वेन गुड्स परचेस ऑन क्रेडिट बेसिस अ सेलर प्रिपेअर द क्रेडिट मेमो. बघा आता ह्याला दुसरं तिसरं काय नाही, क्रेडिट मेमो म्हणजे काय इनवाइस किंवा बिलच आहे, परंतु गुड्स आर परचेस ऑन क्रेडिट बेसिस म्हणजे ज्या वेळेस तुम्ही गुड्स परचेस करता कोणत्या बेसिसवर, क्रेडिट बेसिसवर, जो गुड्स विकणार आहे म्हणजे जो विक्रेता आहे तो काय तयार करतो, क्रेडिट मेमो तयार करतो. त्यालाच असं म्हटलं जातं सेल्स इनवाइस ऑर टॅक्स इनवाइस अँड सेंड टू द कंझ्युमर अलॉंग विथ द आर्टिकल्स. आणि हे कोणाला पाठवलं जातं, कंझ्युमर म्हणजे जो आपला गुड्स खरेदी करणार म्हणजे ग्राहक आहे त्याला. when some memo is issued by the buyer it's called inward invoice. आता काही मेमो म्हणजे जे क्रेडिट मेमो आहेत ते बायर कडून म्हणजे जो खरेदीदार व्यक्ती आहे म्हणजे जो परचेस करणारा त्याच्याकडून पण दिले जातात म्हणून त्याला इनवर्ड इनवाइस असं म्हटलं जातं. अँड सम ट्रीटेड ॲज अ आउटवर्ड इनवाइस बाय द सेलर. काही वेळेस विक्री करणारा व्यक्ती देतो त्याला काय म्हटलं जातं, आउटवर्ड इनवाइस असं म्हटलं जातं. देअरफॉर क्रेडिट मेमो इज अ स्टेटमेंट गिवन बाय द सेलर. आता त्यांनी दुसऱ्या शब्दात असं सांगितलंय तर क्रेडिट मेमो काय आहे, एक स्टेटमेंट आहे म्हणजे एक दस्तऐवज आहे जे कोण देतो, सेलर देतो कोणाला, कस्टमर किंवा जो वस्तूची खरेदी करणार आहे त्याला. आणि याच्यामध्ये काय दिलेले असतं, डिटेल्स ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे त्यांनी जो माल विक्री केलेला आहे, माल विकणारा क्रेडिट मेमो देतो आणि कोणाला देतो, जो माल खरेदी करणारा आहे किंवा जो ग्राहक आहे त्याला. आणि त्याच्यामध्ये काय माहिती दिलेली असती की माल किती विकलेला आहे या संदर्भातली माहिती दिलेली असती. आणि पुढे त्यांनी जाऊन असं सांगितले विथ सर्टन अमाऊंट्स बिकेम ड्यू फ्रॉम द कस्टमर इन द परचेस बुक अँड द सेल्स बुक एंट्रीज आर मेड ऑन द बेसिस ऑफ इनवाइस. म्हणजे आता परचेस बुक मधले एंट्री असतील किंवा सेल्स बुक्स मधले एंट्री असतील तर ह्या या क्रेडिट मेमोवर अवलंबून असतील किंवा त्या क्रेडिट मेमोनुसार केल्या जातात. सर बोला. बरोबर आहे सगळं, काय आता सांगण्यासारखं नाही, एकदम ओके सगळं. ओके बर. पुढचं आहे रिसिप्ट. एवढे रिसिप्ट बघूया आणि आपण थांबूया, राहिलेला भाग मग पुढच्या लेक्चर. फार मोठं आहे सोर्स डॉक्युमेंट, हा टॉपिक यातलं मोठं आहे. हा 2-3 मिनिटं राहिले, 4 मिनिटं राहिले थोडक्यात. पहा रिसिप्ट. तर आता रिसिप्ट म्हणजे काय, इट इज अ मॉडर्न बिझनेस टू इन्क्रीज द प्रॉफिट ऑफ बिझनेसमॅन सेल्स गुड्स ऑन क्रेडिट बट द पेमेंट विल बी मेड इन फ्युचर. बघा आता सध्याच्या काळामध्ये काय होतं की बिझनेस करायचा असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला उधारीवर खरेदी करावी लागते किंवा काही व्यवहार उधारीवर करावे लागतात, काही व्यवहार रोखीने करावे लागतात. मग उधारीवर करत असताना आपल्याला उधारीवर माल सुद्धा विकावा लागतो, मग सेल गुड्स ऑन क्रेडिट. आणि हा जर माल विकलेला असेल तर याचे पैसे कधी भेटतात आपल्याला, उधारीच्या मालाचे लगेच भेटतात का नंतर भेटतात? नंतर म्हणजेच त्याचं पेमेंट कधी, फ्युचर मध्ये आपल्याला रिसिव्ड असतं. ऍट द टाइम ऑफ मेकिंग पेमेंट द रिसिव्हर इज रिक्वायर्ड टू acknowledge
द पेमेंट ऑफ दिस पर्पज अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज रिसिप्ट. बघा आता थोडक्यात समजून सांगतो एक उदाहरणाच्या सहाय्याने. या ठिकाणी समजा 10,000 रुपयाच्या मालाची विक्री झालेली आहे. हा ए व्यक्ती, हा बी व्यक्ती, बरोबर. एने बीला 10,000 रुपयाचा माल दिला. आणि या मालाची एक वाउचर त्यांनी तयार करून ठेवलं. हे आता ये ज्या वेळेस बी कडे पैसे मागायला जाईल त्यावेळेस हे 10,000 कोणत्या बेसिसवर मागेल? माझे 10,000 रुपये दे. आणि उधारीचा व्यवहार होता 3 महिन्याचा, उदाहरणार्थ 3 महिन्यानंतर हा बी माल खाऊन टाकल, त्याचं काही करण, विल्हेवाट कशा पद्धतीने लावल, त्याच्याकडे तर 10,000 रुपयाचा माल नाही, फिजिकली नाही, तो म्हणून मला तू दिलाच नाही, तर 10,000 कशाचे देऊ? मग या व्यवहाराचा पुरावा म्हणून काय केलं जातं, एक वाउचर तयार केलं जातं. आणि हे वाउचर ए काय करेल, बीला दाखवल, हा बघ या 10,000 रुपयाच्या मालाचं ह्या पुरावा आहे, या पुराव्याच्या आधारे मला तू 10,000 रुपये दे. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा त्यांनी काय सांगितले, ऍट द टाइम ऑफ मेकिंग पेमेंट द रिसिव्हर, म्हणजे पेमेंट द्यायची ज्या वेळेस वेळ येईल, जो रिसिव्हर असणार आहे, is required to acknowledge the payment of this purpose, a document is prepared called as receipt. म्हणजे हे पेमेंट घेण्यासाठी जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे त्या डॉक्युमेंटला काय म्हणणार आपण, रिसिप्ट म्हणणार. ऑन द बेसिस ऑफ दिस डॉक्युमेंट एंट्रीज विल बी मेड इन द कॅश बुक. आणि या डॉक्युमेंटच्या बेसिसवरच कॅश बुक मध्ये एंट्री केल्या जातात. बघा आता हे रिसिप्ट कसं असतं तर ते पहा. रिसिप्ट बालाजी अँड सन्स दिलेला आहे, त्याची पत्ता दिलेला आहे, रिसिप्ट नंबर दिलाय, डेट दिलाय, GSTN नंबर दिलेला आहे, आणि त्यांनी दिले रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम मेसर्स XYZ, काय असेल कंपनीचं नाव, सम ऑफ अमाऊंट रुपीज, जेवढी अमाऊंट असेल ते, बाय कॅश भेटली, चेक भेटली, DD भेटली, NFT, RTGS कोणत्या पद्धतीने भेटली, ते पेमेंटचा मोड त्यांनी दिलेला आहे. नंबर दिलेला आहे वाउचरचा, डेट, ड्रॉन ऑन, कधी ड्रॉ केले ते, इन पार्ट फुल पेमेंट ऑफ बिल काय असेल ते अंकात, त्याच्यानंतर इथं टोटल म्हणजे इनवर्ड्स, आणि इथं इन फिगर, सब्जेक्ट टू रिअलाइज ऑन चेक, आणि स्टॅम्प आणि त्याची सही. अशा पद्धतीचं हे रिसिप्ट असणार आहे. आणि इथून पुढच्या लेक्चर, म्हणजे आपण आता पुढच्या लेक्चरला चेक समजून घेणार आहोत, धनादेश चेकचे टाइप्स हे समजून घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबू. आज शिकवलेले समजलं का सर्वांना? हो सर. हो ओके, सर्वांना